नमस्कार, मी अजित चव्हाण। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातल्या प्रमुख सूत्रधारांपैकी एक याकूब मेमनला उद्या फासावर लटकवलं जाणार आहे। मात्र त्यानं फाशी टाळण्याकरता आटोकाट प्रयत्न केला। त्याचे सगळे प्रयत्न या क्षणाला अपयशी ठरलेले आहेत। सुप्रीम कोर्टाने त्याची फाशी कायम ठेवली आहे। राष्ट्रपती आणि राज्यपालांनी त्याच्या दयेच्या याचिका फेटाळून लावल्यात। त्यामुळे उद्या सकाळी याकूबला फाशी होणार आहे। नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये फाशीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे आणि यावरच आहे आजचा आपला विशेष कार्यक्रम मृत्यूदंड। मध्ये वानखेडे बंधूंना नागपूरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती। त्यानंतर 30 वर्षांनी याकूबला फासावर देण्यात येणार आहे। 53 वर्षांच्या याकूबला फाशी देण्याकरता सगळी तयारी नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे। याकूबला फाशी देण्यासाठी खास तयारी सुरू करण्यात आली आहे। जेलमध्ये जिथे फाशी दिली जाते त्या परिसरात 4 बाजूला भिंती आहेत। मोकळ्या मैदानासारख्या असलेल्या या परिसराशिवाय याकूबची उंची आणि त्याच्या वजनाची नोंद करण्यात आली आहे। कैद्याला किती खोल खाली सोडून लटकवायचं यासाठी या नोंदी महत्त्वाच्या असतात। जेलच्या नियमावलीनुसार सांगायचं झालं तर 45 किलोपर्यंत वजनाच्या कैद्याला 8 फूट खोलपर्यंत लटकवलं जातं। 45 ते 60 किलो दरम्यानच्या वजनाच्या कैद्यांना 7 फूट 6 इंच, तर 60 ते 75 किलो वजनाच्या कैद्यांना 7 फूट आणि 75 ते 90 किलो वजनाच्या कैद्यांना 6 फूट खोल लटकवण्याची तरतूद आहे। ज़्यादा हेल्दी कन्विक्ट रहता है, जिसको फांसी देने वाले है तो ज़्यादा वजन रहता है तो कम ड्रॉप हो जाता है, और जो कम वजन का रहता है तो ज़्यादा ड्रॉप हो जाता है। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याकूबचं वजन जवळपास 60 किलो आहे। याकूबला फाशी देण्यासाठीचा दोरखंडही तयार आहे। तुरुंग प्रशासनानं एकूण 3 दोरखंड तयार ठेवले असून त्यापैकी एकाचा वापर प्रत्यक्ष फाशीसाठी केला जाणार आहे। फाशी दरम्यान कैद्याला जास्त त्रास होऊ नये तसंच दोरखंडही मजबूत राहावा यासाठी दोरखंड तुपात भिजवून ठेवावा लागतो। शिवाय दोरखंडाला साबण आणि केळ्याचा लेपही लावला जातो। सूत्रांच्या माहितीनुसार याकूबला फाशी देण्यासाठी 3 जणांना प्रशिक्षण दिलं जातंय। हे तिघे रोज सकाळ आणि संध्याकाळी दोरीला गाठ मारून फाशी देण्याचा सराव करतायत। सबसे अहम रोल तो वो नाट का है, जल्लाद का है कि वो ढीली न रह जाए, वो छुटी न जाए, प्रॉपर उसको तकलीफ न हो जाए और बराबर डिग्निटी से उसको पनिशमेंट हो जाए। ये सबके लिए फांसी का तख्त पे जो फांसी नाट है वो देखना जरूरी है। उसके लिए ट्रेनिंग दी जाती है, नाट कैसे बनाने का और कैसा ड्रॉप करने का, उस पर सब डिपेंड है। वो बराबर रहना चाहिए और सबसे इम्पोर्टेंट बात वही है। फाशीसाठी निवडलेल्या दोरखंडाची सुद्धा चाचणी घेतली जाते। यासाठी कैद्याच्या वजनाच्या 1.5 पट वजनाचा पुतळा बनवून निवडलेल्या दोरखंडाद्वारे त्या पुतळ्याला फाशी देण्याचा सराव केला जातो। ही चाचणी यशस्वीपणे पूर्ण करणारा दोरखंडच प्रत्यक्ष फाशीच्या दिवशी वापरला जातो। विशेष म्हणजे या दोरखंडानिशी सराव करणाऱ्यांना फाशीच्या दिवसापर्यंत त्यांच्यापैकी कोण प्रत्यक्ष फाशी देणार याची माहिती दिली जात नाही, तर फाशीच्याच दिवशी सकाळी तुरुंग प्रशासन प्रत्यक्ष फाशी कोणाद्वारे द्यायची आहे ते निश्चित करतं। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनला उद्या सकाळी 7 वाजता फाशी दिली जाईल। फाशी देण्यापूर्वी तुरुंगात कुठल्या बाबींची पूर्तता केली जाते याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। फक्त 25 पावलांवर असेल याकूबचा मृत्यू। याकूबची ती शेवटची 25 पावलं आणि फाशी। 30 जुलै 2015च्या सकाळी 1993च्या साखळी बॉम्बस्फोट मधला गुन्हेगार याकूब मेमन याचा अवघ्या 25 पावलावर मृत्यू ठेपलेला असेल। बॉम्बस्फोटाच्या 22 वर्षांनंतर फाशीवर जाण्यासाठी याकूबला त्यावेळी पार करावी लागणार आहेत फक्त 25 पावलं। जेल प्रशासन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याकूबला आता फाशी देण्यात येणाऱ्या कैद्यांसाठीच्या अत्यंत सुरक्षित अशा फाशी यार्डमध्ये ठेवण्यात आलंय। फाशी यार्डमधल्या कैद्यांच्या पायजम्याला नाडीऐवजी बटणं लावली जातात, जेणेकरून नाडीच्या साहाय्यानं कैद्यानं स्वतःला काहीही नुकसान करून घेऊ नये। याच गोष्टीवरून फाशी दिल्या जाणाऱ्या कैद्यांची किती काटेकोर सुरक्षा घेतली जाते याची कल्पना येऊ शकते।
नागपूर सेंट्रल जेलच्या सुमारे 1000 चौरस फुटाच्या फाशी यार्डला लागूनच फाशीची जागा आहे. हे अंतर अवघ्या 2 ते 3 मिनिटांचं आहे. फांसी यार्ड से फांसी तक जाने के लिए की जो दूरी है कदमों में नापी जाए तो 25 पैर की कदम की है, उससे ज़्यादा नहीं है. और यह फांसी सेल से फांसी तक ले जाने के लिए ज़्यादा से ज़्यादा 3-4 मिनट लगेंगे, उससे ज़्यादा टाइम नहीं लगेगा. जाणून घेऊयात 30 जुलैच्या सकाळी याकूबला फाशी कशी दिली जाईल ते. पहाटे 4 वाजता याकूबला जागा करून आंघोळीनंतर नवीन कपडे घालण्यासाठी दिले जातील. पहाटे 4:45 याकूबला त्याच्या धर्मानुसार प्रार्थना करण्यास सांगण्यात येईल. पहाटे 5 वाजता याकूबला त्याच्या पसंतीनुसार नाश्ता दिला जाईल. पहाटे 5:30 वाजता याकूबला त्याच्या आवडीनुसार धार्मिक पुस्तक वाचण्यासाठी देण्यात येईल. पहाटे 6 वाजता याकूबला थोडी विश्रांती दिली जाईल. पहाटे 6:30 वाजता याकूबला जेल अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावरच्या फाशी देण्याच्या ठिकाणी नेलं जाईल. पहाटे 6:40 फाशी का दिली जाते आहे हे याकूबला वाचून दाखवलं जाईल. अमलबजारी नहीं करने के लिए उसको देर रात उठाया जाता है, उसको नहाने धोने को कहा जाता है, वो नहाता है धोता है, फिर प्रार्थना करता है, उसके धर्म से प्रार्थना नए कपड़े दिए जाते हैं, प्रार्थना करता है और उसको पूछ लेते हैं कि कुछ भी उसकी विल है क्या. अगर वो रूल के मुताबिक है तो पूरा किया जाता है, नहीं तो फांसी के तख्त पे उसको लिया जाता है, हाथ पीछे बांध के उसको लिया जाता है. पहाटे 6:45 केलेल्या गुन्ह्यासाठी माफी मागायला सांगून याकूबला ईश्वराचं स्मरण करण्याबद्दल सांगितलं जाईल. पहाटे 6:50 याकूबचे दोन्ही हात पाठीमागे बांधून त्याच्या चेहऱ्यावर काळा कपडा घालून गळ्यात फाशीचा दोरखंड टाकला जाईल. सकाळी 7 वाजता दंडाधिकारी वेळ बघून फाशी देण्याचा इशारा करतील. त्यानंतर डॉक्टर याकूबची नाडी आणि हृदयाचे ठोके तपासून याकूब मृत झाल्याची खात्री करतील. त्यानंतर याकूबला मृत घोषित केलं जाईल. तसंच ही माहिती गृह मंत्रालयाला कळवली जाईल. याकूब मेमनच्या फाशीवेळी प्रत्यक्ष जागी फाशी देणाऱ्यांसोबतच दंडाधिकारी, जेल अधीक्षक, डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ आणि इतर असं एकंदर 10 जण उपस्थित असतील. फाशी दिल्यानंतर गृह मंत्रालयाकडून याकूबच्या कुटुंबियांना त्याची माहिती दिली जाईल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. याकूब मेमनच्या गळ्याभोवतीचा फास आणखी आवळला गेला. मात्र ही फाशी टाळावी यासाठी त्यानं सर्वतोपरी प्रयत्न केले. पण सुप्रीम कोर्टानं याकूबची याचिका फेटाळून लावत त्याला फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. राष्ट्रपतींनीही त्याच्या दयेचा अर्ज फेटाळल्यानं उद्या सकाळी याकूबला फासावर लटकवण्यात येणार आहे. सजा आहे मौत. याकूब मेमनला मिळालं बर्थडे गिफ्ट. याकूबच्या फाशीवर अखेर शिक्कामोर्तब. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा प्रमुख सूत्रधार याकूब मेमननं फाशीतून आपली मान सोडवण्याचा असफल प्रयत्न केला. फाशीच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका त्यानं सुप्रीम कोर्टात दाखल केली. याकूबला फाशी देण्यावरून सुप्रीम कोर्टाच्या 2 न्यायमूर्तींमध्ये मतभेद झाल्यामुळे हे प्रकरण 3 सदस्यीय खंडपीठाकडे सोपवण्यात आलं. मात्र क्युरेटिव्ह याचिका फेटाळण्याचा यापूर्वीचा निर्णय योग्यच होता. एवढंच नव्हे तर टाडा कोर्टानं काढलेलं याकूबचं डेथ वॉरंटही कायदेशीरच आहे असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं बुधवारी दिला. याकूब मेनन की याचिका खारिज कर दी गई माननीय सर्वोच्च न्यायालय द्वारा और उन्होंने कहा कि जो डेथ वारंट है वो इन ऑर्डर है. इसके पहले जो क्यूरेटिव पिटीशन डिसाइड किया गया था 3 जज द्वारा वो सही है और इनकी रीट पिटीशन जो फाइल हुई थी उसको खारिज कर दिया. सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर याकूबचे वकील रामचंद्रन यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया द्यायचं टाळलं. I would not react. Sir, how do you do? Is there any other legal remedy left now? No comments. Any comment on today's order? Because no comments. सुप्रीम कोर्टापाठोपाठ राज्यपालांनीही याकूबचा दयेचा अर्ज फेटाळून लावला. महाराष्ट्र के राज्यपाल इन्होंने याकूब मेमन की दया याचिका रिजेक्ट कर चुके हैं. याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाल्यानं त्याच्या कुटुंबियांना जबर शॉक बसलाय. याकूबचा भाऊ सुलेमाननं नागपूर जेलमध्ये जाऊन त्याची भेट घेतली. प्लीज आय हैव अ फुल फेथ इन ज्युडिशरी. आय हैव अ फुल फेथ इन ऑलमाइटी. प्लीज लीव मी अलोन. विशेष टाडा कोर्टानं काढलेल्या डेथ वॉरंटनुसार 30 जुलैला सकाळी 7 वाजता नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये याकूबला फाशी देण्यात येणार आहे.
तब्बल 22 वर्षांनंतर मुंबई बॉम्बस्फोटातल्या बळींना न्याय मिळणार आहे। कानून के घर देर है लेकिन अंधेर नहीं। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। याकूब मेमनला अखेर उद्या फासावर लटकवलं जाईल। सकाळी 7 वाजता त्याला फाशी देण्यात येणार आहे। नेमका मुंबई बॉम्बस्फोटामध्ये याकूबचा रोल काय होता, पाहूयात हा रिपोर्ट। 30 जुलै 2015 याच दिवशी याकूब मेमन आपला 53वा बर्थडे साजरा करणार आहे आणि त्याला बर्थडे गिफ्टही मिळालंय, सजाए मौत। 12 मार्च 1993 देशाची आर्थिक राजधानी मुंबई याच दिवशी साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली। यात 257 निरपराध लोकांचा बळी गेला। कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांच्यासह याकूब मेमन हा या कटाचा मेन ब्रेन होता। या खटल्यात याकूब मेमनला सर्वात आधी फासावर लटकवण्यात येणार आहे। 30 जुलै 1962 रोजी जन्मलेला याकूब मेमन हा टायगर मेमनचा भाऊ, पेशानं चार्टर्ड अकाउंटंट। 1993च्या स्फोटासाठी पैसा उभा करण्याचं काम त्यानं केलं। बॉम्बस्फोटाच्या काही दिवस आधीच मेमन कुटुंब आधी दुबई आणि नंतर कराचीला फरार झालं। स्फोटानंतर 2 दिवसांनी पोलिसांना एक बेवारस मारुती व्हॅन सापडली। त्यात AK-56 रायफली आणि हातबॉम्ब होते। ही गाडी याकूबची मेहुणी रुबिनाच्या मालकीची होती। तिथूनच पोलिसांना याकूब आणि टायगर मेमनच्या कटातल्या सहभागाचे पुरावे सापडले। एप्रिल 1994 मध्ये याकूबला नवी दिल्लीतून अटक करण्यात आली। मात्र याकूब मेमननं शरणागती पत्करल्याचा दावा त्याची पत्नी राहीन मेमन हिनं केला। तब्बल 13 वर्ष मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला चालला। 27 जुलै 2007 ला विशेष टाडा कोर्टाचे न्यायाधीश प्रमोद कोदे यांनी याकूब मेमनला टाडा कायद्यान्वये फाशीची शिक्षा सुनावली। याकूबनं शिक्षेच्या विरोधात मुंबई हायकोर्टात अपील केलं। जुलै 2009 मध्ये हायकोर्टानं त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली। 21 मार्च 2013 ला सुप्रीम कोर्टानंही याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं। मे 2014 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळला। त्यानंतर याकूबनं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजेच दुरुस्ती याचिका दाखल केली। सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळली आणि त्याच्या फाशीवर अंतिम शिक्कामोर्तब झाला। आता 30 जुलैला सकाळी 7 वाजता नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये याकूबला फाशी देण्यात येणार आहे। तब्बल 22 वर्षांनंतर मुंबई बॉम्बस्फोटातल्या बळींना न्याय मिळणार आहे। कानून के घर में देर है लेकिन अंधेर नहीं। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। याकूब मेमनच्या फाशी संदर्भामधला आतापर्यंतचा घटनाक्रम नेमका कसा होता आपण पाहूया। बघा, 27 जुलै 2007 टाडा कोर्टानं फाशीची शिक्षा ठोठावली। याकूबच्या भावाची राष्ट्रपतींकडे दया याचिका 6 ऑगस्ट 2013 ला। 14 ऑगस्ट 2013 ला टाडा कोर्टानं फाशी करता डेथ वॉरंट जारी केला। 2 सप्टेंबर 2013 ला केंद्राची दया याचिकेसंदर्भातली राज्याला माहिती। 14 नोव्हेंबर 13 ला राज्यपालांनी याचिका फेटाळून लावली। 30 डिसेंबर 2013 ला याचिका फेटाळल्याचं राज्याने केंद्राला कळवलं। 11 एप्रिल 14 ला राष्ट्रपतींनीही याकूबची दया याचिका फेटाळली। 30 एप्रिल 2014 ला टाडा कोर्टाकडून पुन्हा डेथ वॉरंट जारी करण्यात आलं। 21 जुलै 2015 ला क्युरेटिव्ह याचिका देखील फेटाळण्यात आली। राज्यपालांकडे पुन्हा दयेचा अर्ज 22 जुलै 2015 ला, तर 27 जुलै 2015 ला फाशी माफ करण्याकरता सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली। 29 जुलै 2015 ला सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळून लावली। 29 जुलै 2015 ला राज्यपालांनी दयेचा अर्ज फेटाळला। 29 जुलै 2015 ला राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज अखेर फेटाळून लावला। याकूब मेमनच्या फाशी संदर्भातला आजचा दिवस दिल्लीपासून थेट नागपुरापर्यंत फार महत्त्वाचा होता। काय काय घडामोडी घडल्या पाहूयात। आज दिवसभरातल्या घडामोडी बघा। काय घडलं? सकाळी 10:30 ला याकूबच्या याचिकेवर सुनावणी। दुपारी 3:45 ला सुप्रीम कोर्टाने याकूबची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली। 4:10 ला राज्यपालांनी दयेचा अर्ज फेटाळला। दुपारी 4:30 वाजता पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रपतींनी दयेच्या अर्जाची फाईल अभिप्रायाकरता गृह खात्याकडे पाठवली। संध्याकाळी 5:45 वाजता राष्ट्रपतींनी याकूबचा दयेचा अर्ज फेटाळून लावला।
दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात नेमका काय काय युक्तिवाद झाला त्यावरही आपण एक नजर टाकूया. याकूबसाठी काढण्यात आलेलं डेथ वॉरंट बेकायदेशीर आहे. राजू रामचंद्रन म्हणाले, डेथ वॉरंट जारी करण्याआधी याकूबला अनेक संधी देण्यात आल्या आहेत. पहिलं डेथ वॉरंट 2013 मध्येच काढण्यात आलंय. सरकारी वकील मुकुल रोहतगी यांनी उत्तर दिलं. याकूबची क्युरेटिव्ह पिटिशन रद्द करताना कायद्याच्या तरतुदी पाळण्यात आल्या नाहीत. याचिका अनोळखी आहे. रामचंद्रन म्हणाले, याकूबची रिव्ह्यू पिटिशन 2013 मध्ये रद्द झाली. त्यानं क्युरेटिव्ह पिटिशन करता इतकी वर्ष का काढली असा सवाल सरकारी वकिलांनी केला. टाडा कायद्याखाली फाशी देणं हे कारण दया याचिका फेटाळण्याकरता पुरेसं नाही. नॅशनल लॉ कॉलेजच्या मेमन हा या गटातला प्रमुख सूत्रधार होता असं मुकुल रोहतगी म्हणाले. राज्यपालाने अर्ज फेटाळला तर फाशी देण्याआधी 14 दिवसांची नोटीस आवश्यक आहे. टाडा कोर्टानं स्वतःहून डेथ वॉरंट जारी केलंय. यात सरकारची काहीही भूमिका नाही असं उत्तर सरकारी वकिलांनी दिलं. याकूबला फासावर लटकावल्यानंतर त्याचा खेळ संपेल. मात्र तुरुंगात असताना याकूबनं आपला सगळा वेळ शिक्षण घेण्यात घालवलाय. त्याने या काळात 2 पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्री प्राप्त केल्या. याकूब अब्दुल रजाक मेमन, वय वर्ष 53, पेशा चार्टर्ड अकाउंटंट. 2007 मध्ये याकूब मेमनला मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलं. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे तुरुंगात कोणतंच काम त्याला देण्यात आलं नव्हतं. त्याच्याकडे बराच फावला वेळ होता. त्यामुळे याकूबनं शिक्षणात स्वतःला गुंतवून ठेवलं. गेल्या 4 वर्षात याकूबनं पोस्ट ग्रॅज्युएशनच्या 2 वेगवेगळ्या डिग्रीज प्राप्त केल्या. 2013 मध्ये त्यानं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून इंग्रजीत पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवली. तर चालू वर्षात याकूबनं मुक्त विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. नागपुर जेल में आया था तो इंटरेस्ट दिखा है कि पहले मैं इंग्लिश कोर्स कंप्लीट किया है, उसमें 2nd क्लास मिला है. उसके बाद फिर वो MA पॉलिटिकल साइंस में एडमिशन लिया है. वो भी थियरी कोर्सेज अभी कंप्लीट किए थे, उसमें भी 2nd क्लास मिला है उनको. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंगात याकूबला त्याचे साथीदार कैदी सर म्हणत. कारण इतर कैद्यांच्या तुलनेत तो सर्वात जास्त शिक्षण घेतलेला कैदी होता. तसंच तो इतरांना शिक्षणात मदत करत असे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळल्यानंतर याकूब नर्वस होता. त्याचं मानसिक संतुलन ढासळलं. त्यासाठी त्याच्यावर इलाजही करण्यात आले. नॉर्मली मानसिक स्थिती त्यांची डिपेंडेंट राहते त्यांची अगोदरची पर्सनॅलिटी कशी आहे, हे जेलमध्ये याच्या अगोदर त्यांची पर्सनॅलिटी कशी होती त्याच्यावर त्यांच्या तिकडचं जे बिहेवियर राहते, जेलमधलं बिहेवियर किंवा ते कंडेम सेलमधलं बिहेवियर त्याच्यावर डिपेंडेंट राहते आणि त्याप्रमाणे ते वागतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याकूबला मानसिक रोग झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याला सतत कशाची तरी भीती वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तो स्वतःशी बोलत असे तर कधी तासनतास शांत बसून राहत असे. याकूब 53 वर्षांचा झाला असून तुरुंग प्रशासनाकडे असलेल्या त्याच्या कागदपत्रावर 30 जुलै ही त्याची जन्मतारीख आहे आणि त्याच्या जन्मदिनीच त्याला फाशी दिली जाणार आहे. पोलिसांनी अटक केलेला याकूब आणि आताचा याकूब यात बराच फरकही पडलाय. तो आता म्हातारा झालाय. त्याचे केस पांढरे झाले. त्याचं वजन 60 किलो असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. नुकतेच याकूबची पत्नी आणि मुलगी यांनी त्याची तुरुंगात जाऊन भेट घेतली. आता याकूबच्या फाशीचं काउंटडाऊन सुरू झालंय. अखिलेश हळवे आणि राकेश त्रिवेदीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.